नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, एका गावात दोन मित्र होते, सुरेश आणि रमेश. सुरेश खूप समजूतदार आणि शांत स्वभावाला होता, तर रमेश जरा लवकरच रागावणारा आणि उगाच कोणाशीही भांडण करणारा होता. एकदा गावात एक नवीन माणूस आला, जो खूप उद्धट आणि चुकीच्या गोष्टी बोलणारा होता. तो लोकांमध्ये भांडण लावत असे आणि विनाकारण कोणालाही अपमानित करत असे. एके दिवशी त्या माणसाने रमेशला खूप अपमानित केले आणि त्याची खूप निंदा केली. रमेशला खूप राग आला. तो त्या माणसाकडे प्रत्युत्तर देण्यासाठी धावला, पण सुरेशने त्याला थांबवलं. सुरेश म्हणाला, रमेश नको, हा माणूस असाच आहे, त्याला बोलून काही उपयोग नाही. तू कितीही मोठा आवाज केलास किंवा कितीही चांगले बोललास तरीही तो तुझ्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही, उलट तो तुला आणखी चिडवेल. रमेशने सुरेशचे ऐकले नाही आणि तो त्या माणसाकडे भांडण्यासाठी गेला. त्या भांडणात रमेशचा खूप वेळ वाया गेला आणि मनस्ताप झाला. शेवटी तो माणूस फक्त हसला. त्या दिवशी रमेशने एक गोष्ट शिकली की नालायक माणसासोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. कारण तुमचा आवाज कितीही मोठा असला तरी तो कुत्र्यासारखा भुंकून शांत होऊ शकत नाही, पण तुमच्या मूल्यवान शब्दांचा आणि ऊर्जेचा अपव्यय कराल. त्या दिवसापासून रमेशने अशा लोकांपासून दूर राहणे आणि असा वाद टाळणे हा शहाणपणा आहे असं स्वीकारले.